फुटली नाही पाहिजे. त्यामुळे कालपासून आपण याला पाणी दिलेलं नाही. आता ओलसर आहे, आपल्याचा हा गड्डा आहे. हाच गड्डा सगळा आपण खाली जमीन ठेवणार आहोत आणि वर्ण मातीत आपण पाण्याने दाबायचं. पाण्याने दाबले की ते काय होणार आहे, हे एका लावल्यानंतर त्याला पाणी द्यायचे. जे आपण ड्रिपची सोय करतो त्या देत असतात आपण देऊ शकता. काय होतं की हे दोन झाड लावल्यानंतर खालची माती ह्या झाडाची माती त्याच्यामध्ये गॅप असते आणि जर पाणी दिलं नाही तर हिंगमुळे वाढतात. ते बऱ्याच वेळा काय होतं, वृक्ष लावल्यानंतर झाडाला सुका लागतात का, तर झाड लावल्यानंतर पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे. तोपर्यंत पाणी द्यायचं तोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही. तुम्ही जर पाणी दिली तर दोन्ही माती एक होतात, त्याचे हवा बाहेर जातात. जसे पक्षात जसे भोगे बाहेर येतात तसे सगळे हवा बाहेर जाते. दोन्ही माती हे एकरूप होतात. मग पहिले 2-3 पाणी वर्ष चालते, म्हणजे झाडं कधीच स्टॉप राहत नाही. 100% झाडं करतात. ते थोडक्यात मी आपल्याला माहिती दिलेली आहे. शिवरात्री फाळायचं ब्लेड असो नंतर असो तशा 30व्या वर्षावर जुन्या झालेल्या असतात, सहज काढतात. या पद्धतीने आपण लावले. फोटो देऊ नका मग सांगा. गडबड निवड कशी केली आहे या मातीची राहणारी झाडं औषधी झाडं फोटो देऊ नका हे आपण थोडंसं गडबड बी करणार पिशवीसाठी होतं दाबायचं काही लोकांना माहिती असेल म्हणून मला सांगायला सांगितले की आपण पाहत असताना अशा हालतमध्ये माती पडत नाही. कारण या मुलांनी ही माती आणि मुलांनी ते काय धोरण ठेवलेलं आहे, हा बॉल फुटला नाही पाहिजे. मुलाला असं वाटतं थोडंसं बिलडोज करू म्हणजे तिथे मुलं बाहेर येतील, असं नाही. ते तंतुमुळे आपलं पाणी शोधण्यासाठी सहज बाहेर येतात आणि आपण जर थोडं असं तर लूज करायला घेऊन त्याची तंतुमुळे फुटतात आणि तंतुमुळे हे पाणी शोषण्याचं काम करतात. मोठी मुळं असतात ते आधार द्यायचं आणि उभं राहण्याचे काम करतात. या पद्धतीने ते गड्ड्यात लावायचं, सगळ्यांना माती टाकायची आणि पाणी दाबायचं, घट्ट दाबायचं की जेणेकरून झाड असं वाकडं नाही झालं पाहिजे, सर्व उभं राहील. या पद्धतीने लावून पाणी टाकले की म्हणजे आपला वृक्ष लागवडीचा तयार व्हायचा तो कार्यक्रम सक्सेसफुल झाला असं समजण्यात येईल. काही गडबड कुठलीही न करा. नाही सरळ सांगते, गडबड कर नका मला. यस सर. तुम्ही अरे नाही झालं काय करणार. आदरणीय आमदार साहेब, खासदार साहेब, आमदार साहेब आणि त्यांच्या प्रेरणेने हे काम सुरू आहे. म्हणजे कालपासून पाहतोय एवढी प्रेरणा कोणा सुद्धा पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी आपण काम सुरू केलेलं आहे. काम येताना पाहिले ते सिद्धेश्वरचे देऊळ आहे आणि खाली त्या रॅलीमध्ये सगळ्या इकडच्या स्थानिक वनस्पतीच आहे. जसं काटे सावर आहे, पायर आहे, अनेक वनस्पती ते आपण पाहिलेल्या आहे. किंबाली आहेत, माणसं आहेत, जो पक्ष्यांना फार आवडतात. अशा ह्या जागा ठिकाणी याचं जे लँडस्केप जे ही जागा सोडून ती सुंदर निवडलेली आहे. इकडनं सगळं आसमनाचं सगळं दर्शन घडतं. तर अशा ठिकाणी आपण एक देवळाचा हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. देवळामध्ये देवाच्या नावाने राखलेले जंगल. आपल्या सर्वांना माहिती की फुली गावामध्ये जंगल असेल तिथे देव असतात. ते शिवून आलेलं आहे, त्याचं काय फार मोठं मंदिर नसायचं. तिथे शिवरात्र असेल तर तिथे तिथलं कोणी झाड तोडत नाही, त्याची काळी सुद्धा उचलत नाही. का जर कोणी उचललं तर त्याच्यावर संकट येतं, गावावरती संकट येतं, कुटुंबावर संकट येतं. तिथे कोणी कुणीच तोडले नाही म्हणून ती जंगल शिल्लक राहिलेली आहे. कोणी शेकडो वर्षांवर शिल्लक राहिली. आता आमचा पुण्यावर आला, आमचा पुण्याचा विचार केला तर म्हणजे पुण्यामध्ये सेन्सेक्स केलं बाबा झाड किती पुण्यात होते. त्यांनी 40 लाख झाडं मोजली काही वर्षापूर्वी. त्यातली 60% ती विदेशी झाडं होती आणि जी काही 40% शिल्लक होती ती सुदैवाने टिकली होती. म्हणजे कुठला बंगल्याच्या कडेला असेल, रस्त्याच्या कडेला असेल, जिथं काही अडचण होती म्हणून ती सुदैवाने टिकून राहिली. अशी जी आपली वृक्ष लागवडीची परिस्थिती आहे सगळीकडे. करायचं आता आम्हाला सांगणार कोण, कुठलं झाड लावा, तज्ञ असतील, बॉटनिस्ट असतील, सांगणार कोण आपल्याला. मग असा प्रश्न मला शोधत पडतो. मग ती जी देवळे लक्षात आली आणि त्याचा जेव्हा सगळे इतिहास कळला मागे 70 वर्षाचा तो पूर्णत नाही. म्हणजेच काय की हीच झाड आपल्याला
जिथे देव आहे म्हणून ती शिल्लक आहे, जिथे जवळ आहे म्हणून तिथे ती तोडली गेली. मग आपल्याला जर झाडं लावायची असेल तर आपल्याला देवराई करत. आम्हीच एक मॉडेल केलं होते, त्याचे आपण मॉडेल पाहतोय. देवराईमध्ये 121 प्रकारच्या 500 बाजार असतील तर 300 प्रकारच्या वनस्पती लावल्या. देवराईमध्ये सगळे एकत्र असतात. तिथे आपण त्याचे पाठ केलेले आहेत. एक धर्म गार्डन केलेले आहे, धर्मवाद केलेले आहे, तिथे आरोग्य वनस्पती केलेली आहे, तिथे बौद्ध गार्डन केले. म्हणजे आपण थोडंसं काय केलं की डिव्हिजन केलेली. जसं काय विषयाचे उपविषय असतात तसं समजण्यासाठी, लोकांना माहितीसाठी आपण वेगवेगळे केलेले आहेत की ज्याच्यापासून आपल्याला संपूर्ण वनस्पतीची माहिती मिळावी. असं हे अद्वितीय असं. आणि त्या भिंतीने मी पाहतो की तसे जी टीमा घालतो असं लहान माणसाठी एवढं पुण्यात आलेला माणूस त्याला काय म्हणजे असं बोलून घ्यावं लागतं इकडे म्हणून. त्यातून आपण त्या कामामध्ये जास्त काही डेडिकेटेड लोक असतात. आमच्यासारखे लोक असतात त्यांनी जमीन दिली, त्याला कंपाऊंड केलं. कारण झाड वाढायला पाणी, संरक्षण आणि स्पेस 3 गोष्टी लागतात. त्या 3 गोष्टी तिथं काळजी घेतली. ती कंपाऊंड केलेली आहे, 2 झाडं अंतर ठेवलेली आणि फिरची पण सोय केली. त्या 3 जर गोष्टी सोय केल्या तर आपण 20 जरी लावलं तर त्याचा तर अशा पद्धतीने सुरुवात केल्यानंतर हे जे गार्डन आहे भविष्यामध्ये आम्ही म्हणतो देवळामध्ये देवळापासून सोडले. कारण जे देवळे असते त्या देवळामध्ये प्राणी, पक्षी, फुलपाखर अशा खेळीमध्ये सुखाने जगत असतात. पण अशा देवळामध्ये पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या केलेल्या का तर तिकडली शुद्ध हवा घेणं, तिकडचंच पाणी पिणं, तिकडचंच फळ खाणं सर्वस्व सहज झालं आहे. अशा आपल्याला जागेची गरज आहे. त्यामुळे अशा जागा सिद्धेश्वर देवळे जी आहेत म्हणजे शेजारी आपण जी निर्माण केलेली असं अद्भुतच अशी आपली कार्य आणि मूठ केलेली आणि याची ती सोय केलेली. कमीत कमी 2 वर्षांमध्ये झाडं 10 ते 12 फूट वाढणार. बघा झाडाला सुद्धा भावना असतात की डॉक्टर जगदीश बोसाई 9 वर्षापूर्वी सिद्ध केलेली की झाडांना भावना असतात. आपलं हे जे मॉडेल आहे ते झाडाला एक वाचवणं ह्याची वाढ इतर वाढायला दुप्पट वाढतात अशी जी रचना केली. आणि आपण म्हणतो आपण झाडं लावावी तर शासन म्हणतो झाड पण का लावावी. कोण होतं ग्लोबल वॉर्मिंग होतं, क्लायमेट चेंज होतं. तसं नाही. माणसाच्या 400 पिढ्या झाल्यात आतापर्यंत. झाडं पण तोडलेली होती आपल्याच तोडतात का, प्रभाव पण तोडली का नाही, गरज म्हणून त्यांनी तोडली. आपण म्हणतो या वर्षामध्ये मातृ पितृ समस्या करतात 400 पिढ्या जरूर त्यांनी करतात. 400 पिढ्यांचं मोक्ष द्यायचं असेल तर आपल्याला देवराई करणं गरजेचं आहे. ह्या पद्धतीने म्हणून करायचे. नंतर लोक म्हणतात बाबा सरकारने केलं पाहिजे, ह्यांनी केलं पाहिजे असं नाही. प्रत्येक व्यक्तीच आम्ही झाड लावून शकतो. ते ज्या पद्धतीने केलं तर आपल्याला 400 पिढ्यांना मोक्ष देता येईल आणि पुढच्या 400 पिढ्यांची सोय करता येईल. पुढच्या 400 पिढ्याला काय पाहिजे, शुद्ध अन्न, शुद्ध पाणी. हे कोण देणार आहे, झाडं देणार आहेत. बँक बजेट देऊ शकत नाही कोणाला दाखवून देतो. इतक्या झाडांचं बदले आणि त्या पद्धतीने झाडं आली तर आपण 400 पिढ्यांना मोक्ष देऊ शकतो आणि पुढच्या 400 पिढ्यांची सोय करू शकतो. आपण म्हणतो मला झाडं लावायची काय, झाडाची काय किंमत, एका झाडाची किंमत 1,6 लाख रुपये. एक झाड जर 50 वर्ष झालं तर ते 7 ऑक्सिजन देतं. 34 लाख रुपयाची माती वाहून जातात. 34 लाख रुपये हलके प्रदूषण कमी करतात. प्राणी पक्ष्यांना, पिढ्यांना, माणसांना अन्न देतो तो भाग वेगळा. म्हणजे जर एक झाड जर 1,6 लाख रुपये पाठवतो ही माहिती आपल्या नेटवरती सुद्धा घेतली. माझ्या मुलाने 3 वर्षापूर्वी मला सांगितलं. म्हटलं हे करोडो रुपयाची सुद्धा ही घेऊन आहे. लोकांना फक्त पैशाची भाषा करते आणि शाश्वत आहे. मग एखाद्याने खूप सुंदर घर बांधलं आणि 1 कोटी रुपयाचं घर बांधलं तर 100 वर्षाचे तोडा लागणार आहे. आज जोपर्यंत आणि अशी परिस्थिती की तोडताना सुद्धा 1 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. म्हणजे पाणी कुठे प्रश्न पडला आहे. पण आमची लावलेली झाडं जोपर्यंत पुढची जोपर्यंत मागे राहणार आहे. मग मागे काय ठेवायचं. एखादा होता हा पिण्याचं काम आहे काही नाही, कोणाचं काही घेतलं नाही. एखादा माणूस सगळं लोक म्हणजे काय निसर्गाचं शोषण करून सगळं होतं माणूस. म्हणून आता निसर्ग गरीब झालेला आहे. आपल्या देशात 90% जेवढं होतं ते 15-16% आलेलं आहे. म्हणजे निसर्ग गरीब होत चाललेला आहे. आणि आता हा जो प्रयोग आहे हा आपल्याला आता निसर्गाला श्रीमंत करायचा. निसर्ग आपल्याला जायला नाही असं. आमच्याकडे आलेले व्यक्ती आता 24 भूमिकेवर त्यांची लागण्याची सविस्तर गेली. त्याला काय करायला नाही, त्याला झाडं लावणार. हे आता बॅक टू नेचर वेळ आलेली आहे. कारण जे निसर्गापासून घेतले ते परत करायची वेळ आली. आपल्या सर्वांना माहिती आहे की भुजल चळवळीमध्ये गुरुवर वाढले आवाज दिलं आणि जमिनी त्यांच्या हेतू जमिनी
लोकांना फरक केला, गरीब आणि गरीबाला फरक केला. त्याचे माणसाला जीव होतं. आता निसर्गाला देखील फरक करायची वेळ आली. आज आपल्याला आमचे साधारण जमीन झाले तर मूळ मालक करू, मूळ मालक पाणी तकलीफ केली म्हणजे आणि मूळ मालक त्याच्या कृती आधी आलेले. तर अशा आपल्याला जमीन फरक करायचं असेल तर ह्या पद्धतीने जर आपण गोष्ट लागवड केली तर मूळ मालकामध्ये जमीन फरक राहणार आहे. आणि ह्या एवढ्यामुळे एकत्र शेतीचं पण 30% वाढतं. असं काही जर नुकसान होतं, एखादं जर शेतकरी असेल आणि त्याने जर झाडं लावली असतील तर त्याला शेतीत तर 30% मिळालं. पण आपल्या बांधाची जेवढी झाडं असतील तर कुठल्या शेतकरी ते तशीच ठेवावी. आपल्या इथं गाडीमध्ये पाहतो बघा कागद आहे, पुस्तक आहे, याची जरी आपण बी आणून आपल्या बांधाला जरी लावलं तर आपल्या शेतीचं उत्पन्न 30% वाढणार आहे. आपल्याला बांधा झाडं पोहोचल्या गरज नाही, कारण त्यांचं सुद्धा जगणं महत्वाचं आहे. कारण सगळं जगलं तर आपल्या त्याला उपयोग होणार आहे. तर अशा ह्या पॉवर ग्रुपमध्ये जे आपण ते दिवाळी दिली माझ्या तर शुभेच्छा आहेत. आपल्या सर्व टीमच्या वतीने आम्ही पुण्याला आलेले, कोकणला आले, अनेक बोडवले, लाला माने आहेत, सुहास आहेत, बोलत झाले. कारण उद्योग नाव घेऊनच येतो, कारण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन फार मोठं. त्याला ते बोलण्याची संधी दिली त्यावेळेला आपला. यानंतर आपल्या सर्वांना रावणाची गावलेली आहे. तर या कार्यक्रमाला सोबत देण्यासाठी आपल्या सगळ्याच्या प्रथम माननीय मंदिराला विनंती करतो त्यांची 11 मिनिटात सोबत द्याव्या. महाराष्ट्र फाउंडेशन तसेच सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मला वाटतं आपल्या जिल्ह्यातला हा सगळ्यात पहिला उपक्रम असेल जो वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये नुसती वृक्ष लागवड करून थांबणार नाहीये, तर ती लागवड केलेली जी वृक्ष आहेत ती सांभाळण्याची जबाबदारी कोणतरी घेत आहे. आपण शासनाच्या अनेक योजना बघतो वृक्ष लागवडीच्या, त्यानंतर ते वृक्ष किती टक्के जगतात, त्याचं पुढे काय होतं. अनेक जण आजकाल आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्ष लागवड करतात, त्याचं परत काय होतं ते आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. परंतु हा एकमेव उपक्रम असा आहे वृक्ष लागवड करणे आणि त्याचं संवर्धन करणे, जेणेकरून यापुढील काळामध्ये त्या भागाला वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये वेगळी दिशा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जी वृक्ष लागवड अपेक्षित आहे ती अतिशय कमी आहे. मला वाटतं 1.5 ते 2% फक्त फॉरेस्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि ती अतिशय कमी आहे. त्याला कुठेतरी चालना मिळावी म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, आमदार कैलासदादा पाटील यांच्या संकल्पनेतून हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. त्या उपक्रमासाठी मी माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि यापुढील काळामध्ये या उपक्रमाचं एक उदाहरण घेऊन ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या तरुणांनी पुढे येऊन अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक गावामध्ये राबवल्यास आपल्या या जिल्ह्यातली फॉरेस्टची संख्या किंवा वृक्षांची संख्या निश्चितपणे वाढल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा देखील व्यक्त करून परत एकदा धाराशिव फाउंडेशन आणि सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट या स्तुत्य उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. त्यानंतर ज्यांच्या संकल्पनेतून हा अनुकूल सर्वोत्तम किंवा कार्यक्रम पार पडतोय, मागच्या वर्षभरापासून तात्पर्य सुरू होता. उस्मानाबाद शहरातल्या अनेक जागा निवडल्या आणि त्यानंतर त्याला प्लॅनिंग केली. या संकल्पनेचं एका अर्थानं संकल्पना करणं त्याला लाभवलं आणि ते काम करून थोडं काम करून घेणं, सगळ्या समन्वय साधून चांगल्या प्रभावाने करणं, चांगली माणसं एकत्र करणं असं काम ज्यांनी केलं असे आमचे मित्र आता मी आमदार कानाला विनंती आहे की आपण शुभेच्छा द्यावं. आज या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या जास्त वर्गाचं एवढंच सांगतो की आपण आजपर्यंतच्या बऱ्याच वृक्ष लागवडीच्या बऱ्याच संकल्पना आपण बघितल्या असतील तर वृक्ष लागवड केली जाते नंतर त्याचं संगोपन होतं थोडं दुर्लक्ष होतं, त्यामुळे वृक्षाचं संगोपन होत नाही. त्यामुळे आधी संगोपनासाठी लागणाऱ्या गोष्टी मग त्याला चाऱ्याचं कुंपण असेल, तिथे व्यवस्थित त्या जमिनीची
मशागत असेल, त्या ठिकाणी तिथची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी करून त्यानंतर बोलेसर असतील, आमचे दादासाहेब माणूस असतील, शामराव असतील, आमचे बंधू प्रकाश मुळे, महाराज जनवे यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून आपण ही तयारी करतो. खरं तर मी सर्वप्रथम सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि वर्गाशी दुसऱ्याच्या ग्रामस्थांच्या मनापासून आभार मानतो. त्यांनी आम्हाला ही जमीन उपलब्ध करून दिली झाड लावण्यासाठी. शक्यतो राजकीय नीतिमंडळावर विश्वास ठेवत नाही. एखादी जमीन घ्यायची म्हणलं, लिजवर घ्यायची म्हणजे विश्वास ठेवत नाही, पण खरंच त्यांनी आमचा विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. आणि वृक्ष संवर्धनाची चळवळ आपण धाराशिवकर आपल्याला आता भैयांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे कमी वनक्षेत्र आहे, परंतु कुठेतरी आपल्या शहराजवळ जर चांगलं पर्यटन स्थळ असावं. कारण आपण शहरात जर बघितलं तर आम्हाला लहान मुलं फोन करतात की आम्हाला फिरायला जायचं, सुट्टी दिवस जायचं, कुठं जायचं. त्यामुळे एखाद्या शहराजवळचं चांगलं पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या उद्देशाने आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे. आपण आज झाडच होतो. माझ्या इथे आलेल्या सर्व वृक्षमंडळांना एवढी विनंती आहे की ही जबाबदारीतून पुढे आपण सगळ्यांची आहे. आपण त्या भौतिक गोष्टी आहेत, ड्रीप असेल, कंपाऊंड असेल, बाकीच्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता केलेली आहे. परंतु इथून पुढच्या काळात हे संगोपन करायचं. आपल्याला जसा वेळ मिळेल, आपल्याला पण आपण जसा वेळ मिळेल तसा इतर चर्चा टाकून कसं चाललंय, काय चाललंय, काय कमी झालं असेल गावामध्ये आपल्या गोष्टी करायला आपलं सर्वांचं लक्ष त्या देवळाईकडे राहावं. या ठिकाणी आपण सर्व धर्मांचे म्हणजे चारही आपल्या समानता शिकवतात. आज जगात आपल्या देशात जरी जाती धर्मात द्वेष पसरवायचं काही लोक काम करत असतील तरी या वृक्षापासून आपण काय शिकतो तर समानता शिकतो. इथे वेगळ्या 300 प्रकारची झाडं एकाच वेळी आता बोलसरांनी सांगितल्याप्रमाणे एकमेकाला संवादाचा बाकीच्या ठिकाणी जसं वाटणारमध्ये त्यापुढे दुप्पट पद्धतीने वाढ एकमेकाला सर्वाचा दारांची होते. त्यामुळे ही समानता त्यांच्याकडनं शिकून सुद्धा आपल्या आयुष्यात काय बदल होतो हेही आपण करणं गरजेचं आहे. हे पर्यटनचं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या जास्त वेळ घेता आपण इथं आला त्याबद्दल आभार मानतो. आणि सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट वर्गाशी दुसरं ग्रामस्थ आणि इथे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी आमच्या सर्व टीमने गेल्या वर्षभरापासून जे कष्ट केलं त्याचं पुढं दिसतं. इथून पुढच्या काळात आपण सर्वांनी याबाबत लक्ष देऊ, आपलंही सर्वांचं लक्ष राहायचं एवढीच विनंती करतो यांना शब्दामध्ये धन्यवाद. मला खरं तर स्वर्ग काय असतो इथून बघितलं नाही, स्वर्ग मानत नाही आपण, पण मागच्या 6 महिन्यापासून काम करताना आम्ही स्वर्ग बघितला. आमच्या सगळ्या मित्रपंचांनी काम करताना तो कसं झालं तो स्वर्ग आम्हाला बघायचं भाग्य लागलं मी मानतो. त्याचबरोबर एखाद्या ऍक्च्युअल याच्याबद्दलचं मत वेगळं असतं, त्यांची मनाला किती पूर्ण असतात त्याचा अनुभव मी घेतला. आदरणीय खासदार ओझाचे साहेब यांनी जागाबद्दल बरोबर एवढी माहिती, एवढं प्रेम, त्या पानाफुलांची काळजी आम्हाला पत्रकारांनुसार अपेक्षित असतं. राजकारणी लोक एवढे घेतले असतात आणि राजकारणी लोकांना मी अग्रेसिव्ह लीडर आणि थोडासा आणि दादांचा थोडं अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे दादांकडनं आम्हाला एवढी माहिती मिळाली. खऱ्या एखादा लोकनेता एखादा कार्यकर्ते असावं त्याचा अनुभव असता सांगायला विचारले होते. सर नाही सर आम्हाला तुम्हाला उपक्रम झालं काय करतो सांगा. अक्षरशः लग्न काळामध्ये एका दिवशी 200 वेळा सगळ्या योजना भेट घेतल्या कामाचा बाहेर घेतलेला आहे आणि एक झाड एक वनस्पती याची माहिती घेतलेली आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या प्रकारचे आमदार खासदार असं राजकीय लोकांनी आपल्या शहराला आपल्या जिल्ह्याला आपल्याला बोला सर दादांना विनंती करतो दादांना विनंती करतो दादांनी सर्वात पहिल्यांदा धाराशिव फाउंडेशन, सिद्धेश्वर देवस्थान आणि वडगाव सिद्धेश्वरचे ग्रामस्थ आणि आमदार कैलास पाटील तर तुमचं नाव घेतल्याशिवाय किती वेळाचा प्रकल्प पूर्णच होणार नाही डोले साहेबांचं आणि त्यांचे सगळे सहकारी. आज आपण बघतोय की वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक उपक्रम लोक येतात, फटाकडा उडवते, जवळपास 100 आठ उडवले जातात, केक कापले जाते. मला आवर्जून एक माझ्या वाढदिवसा दिवशी केलेलं काम अजूनही मला ठळकपणे आठवते. तळवळ्याच्या गावात
एक रस्ता खामसवाडीकडे जाते आणि एक गावात जाते आणि त्या नेमकं कॉर्नरला एक झाड माझ्या वाटणीसाठी लावलं घराचं. मी तुम्हाला अजून आवर्जून सांगतो की आता प्रचंड मोठं झालंय ते झाड. तर त्या भागातून जात असताना आवर्जून एक 10 सेकंद 20 सेकंद त्या झाडावर नजर गेल्याशिवाय पुढे जावं असं वाटत नाही. आणि जेव्हा झाड वाढलेलं दिसतंय तेव्हा त्याच्यातनं मी मिळणारी प्रेरणा आहे, त्याच्यातनं मिळणारा जो आनंद आहे, मला वाटतं क्वचितच कोट्यावधी रुपयाचा खर्च करून सुद्धा आपल्याला तो घेता येणार. आज मला माझ्या आजोबाची आठवण येते. माझ्या आजोबाचा झाडाचा फाटा पण तोडून देत नव्हते. झाडाचा विषय फार लांबचा. झाडाचा फाटा म्हणजे घर बांधत असताना झाडाचा फाटा जर तोडायचा असला तर आपल्या आजोबाला गोरवाडीवरनं हायस्कूलला आणावं लागायचं. मग ती फाटा तोडला, ती बघितलं तरी त्याला प्रचंड प्रयत्न व्हायचा झाडाचा फाटा तोडला. त्यामुळे झाड काय करतंय, झाड किती महत्वाचं आहे, त्याचं महत्व पैशात कशातून आपण त्याची तुलना करू शकत नाही. आणि आज आपण या ठिकाणी जवळपास 10,000 झाडं लावतोय. आज प्रत्येक लावणाऱ्या माणसाला ज्यावेळेस 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर तुम्ही येतात आणि हे वाढलेलं झाड बघतात तेव्हा आपण आयुष्यात काही ना काहीतरी केलंय, एक वेगळ्या प्रकारची अचिव्हमेंट केली ही भावना तुमच्या मनात त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या झाडं नुसती आपण लावत असताना कंपाऊंड केलंय आणि एक काहीतरी सोपस्कार पार पडायचा इतकंच ते केलेलं नाही. मला वाटतं पूर्ण कंपाऊंड करून त्याला पाण्याची व्यवस्था आणि झाडं लावत असताना सुद्धा बायोडायव्हर्सिटी प्रमाणे बालाघाट असेल, सह्याद्री असेल, याच्यात बायोडायव्हर्सिटीमध्ये आढळणारी झाडं जवळपास त्याची 300 पेक्षा अधिकच्या प्रजाती आपण या ठिकाणी लावतोय. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अनावश्यक गोष्टीचा खर्च टाळून प्रत्येकानं आपला वाढदिवस असेल, काही कार्यक्रम असेल तर त्या दिवशी जर आपण एक झाड लावलं, नुसतं झाड लावणं म्हणत नाही, तिथं संवर्धनाची सर्व जबाबदारी आपण जर घेतली तर फार मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड त्या ठिकाणी होऊ शकते. जे पहिल्या म्हणलेले बोलणं आहे की वृक्षाच्छादनाच्या जे पर्सेंटेज असतं त्याचं प्रमाण जर काढलं महाराष्ट्रात तर लातूर खालून नंबर 1ला आहे. मला वाटतं लातूरच्या नंतर आपल्याला असतात. म्हणजे प्रचंड प्रमाणात आपण वृक्षाची तुलना त्या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीनं मी खरंच धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो की एवढ्या थोड्या वेळात म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी प्रसिद्धी प्रचार करता आला नाही, पण तेवढ्या वेळात तुम्ही दिलेला प्रतिसाद अतिशय इथं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा उत्साह वाढवलेला आहे. तुमच्या प्रतिसादाबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि वृक्ष संवर्धन फक्त कोणीतरी एखादं घेण्यापेक्षा ती जर रोज संवर्धन आली मला वाटतं त्याला फार मोठं वेगळं रूप त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि गोरे सरांनी झाडाचं महत्व सांगितलं, झाड काय करतं ते सांगितलं. सर आज सुद्धा माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्याकडे 2 पिंपळाची झाडं आहेत. कधी गुळ लावली असतील, किती वर्ष झाली. मी कुणाला गावातल्या आधी 80-90 वर्षाच्या माणसाला जर विचारलं की कधी लावलं तर ती मध्ये मी जसं मला कळतं तसं तर ती झाडं आहेत. मला ते त्या झाडाचं आमल्याला असं साधारण असं महत्व आहे. आणि ती झाडं आपण जगवली पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्य सुद्धा आपण घेतो. बऱ्याच ठिकाणी सत्य असेल. पुन्हा आता आपली गणेशाचं आपण विसर्जन आताच केलं, मोठ्या प्रतिसाद म्हणजे 2 घटाक्यात साजरी केली. पण मला वाटतं हे सगळ्यांचे उद्देश जर आपण वृक्ष संवर्धनाशी जर कनेक्ट केले तर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम पूर्ण जिल्ह्यात होऊ शकते, राज्यात होऊ शकते. तुमच्या आणि खरं महेशाचं तर काही कौतुक करावं तेवढं कमी आहे. तर मी याचं काम हाती घेतलं. खरं तर मी सांगितलं काय सर म्हणजे सहा करा म्हणली, मी सांगितलं पुन्हा निघा म्हणली. आम्ही यायला सरांचा आधीच पुरत नाही, त्यांनी सांगितल्याशिवाय कुठल्याही गोष्ट आम्ही काढत नाहीत. आणि खरंच एक माणूस इतक्या निष्फळ राहून येतलं एखादं काम, एखादं सामाजिक काम करतोय. खरंच आमचं नशीब आहे की महेश सारखा माणूस आहे आमच्या बरोबर. आणि त्यांच्या माध्यमातून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी वृक्ष लागवड करतोय, त्याच्यासुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपण बघितलं असेल की काल आमदार साहेबांनी स्वतः श्रमदान करून प्रत्येक ठिकाणी लोक पोहोचून त्याच्या सगळ्या सहकार्याने एक वेगळ्या पद्धतीचं काम या ठिकाणी उभं केलंय. पूर्ण कंपाऊंड वॉल, त्याचे ट्रीप. आणि माझी विनंती आहे की आज नुसतं झाड लावून तुमची जबाबदारी संपलेली नाही, तर आपण लावलेलं झाड प्रत्येक वर्षभराला 6 महिन्याला किंवा जेव्हा तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा आवर्जून या. त्या झाडाचं बघा की वाढ कशी झाली आहे, काय परिस्थिती आहे. ह्या पद्धतीने जर आपण प्रत्येकाला त्या झाडाकडे बघितलं तर निश्चित एक चांगल्या पद्धतीची वृक्ष समाजाची उभी राहील.
परत या अतिशय चांगलं उपक्रमाला आम्हाला येता आलं. तर तुमच्यामुळे इतकी 10,000 जागा आम्हाला वाटणारा बदलायचं नशीब आमच्या नशीब आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की कामण्यासाठी तर देखील जायचं कुठे जायचं असा प्रश्न होता. तुम्हाला वाटतं पुढच्या 2 वर्षात सगळ्यात जास्त लोक या ठिकाणी ही निवडणूक राहायला येतील एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि आपल्या कर्माचे आशीर्वाद परमेश्वर आपल्याला कायम देत असतो. आणि वृक्ष लागवडीतलं हे मिळालेलं पुण्य आहे ते अन्य साधारण आहे की फक्त आपल्याला जायचं आपल्या कित्येक पिढ्या मिळत राहील एवढंच मला ठेवून प्रत्येकाने वृक्ष समाधानाची चळवळ त्या ठिकाणी प्रलंबित करावी एवढंच आवाहन करतो. आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दामध्ये आणतो. धन्यवाद. यानंतर एक सूचना आहे आपल्या सर्वांना विनंती आहे. सर्व मान्यवरांचं आधीच आभार मानतो. सर्वांना झाडं लावून आपण त्याचं रक्षापन करतो. सर्वांना विनंती आहे आपण आपल्या आयुष्य गार्डन निघावं आणि त्या ठिकाणी जाऊन झाड लावावं आणि या ठिकाणचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सर्वांना विनंती आहे मान्यवरांना विनंती आहे आपल्या इच्छेनुसार आपापल्या गार्डनमध्ये आपण यानंतर झाड लावल्यानंतर उभारायचं आहे त्याची वेळ आपण गेलेला आहोत. या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा जास्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम येईल मोबाईल आणि स्कॅनर आणि आणि त्याला आपण सेल्फी काढा टाकला आपल्याला त्या ठिकाणी ते आपण सुरुवात करावी. त्याला विनंती आहे विनंती आहे की आपण झाडे लावण्यासाठी आम्हाला जी खास मान्यवत वेळ आहेत त्याच्यावर विद्यार्थी आहेत या सर्वांचं आपण सूट करावं. सर्व विनंती आहे की आपण त्या झाडावर सुरुवात करूया आणि सर्वांना या ऐतिहासिक अशा वृक्षारोपणाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि यातून पुढे 10-15 मिनिटं आपण जागा देऊया आणि याच्या सभा सुरुवात करूया. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. मी जांभळाचे घेतले 2 आहे. मी जांभळाचे घेतले यांना ज्या गाड्यामध्ये जायला आवडत आहे त्या आपण जाऊ शकता. आणि आपलं सगळं चूक आपल्या देश चाललेलं येत आहे. सर्वांना विनंती आहे या आपला जमलेला हजारांचा सुविधा आहे त्याची साथी होतो. या कार्यक्रमाचं किती गरज होती किती आनंद होती आणि या खर्च काम आपण कर्ज पुण्य काम आहे. हे पुण्य वाटून घेण्याचं पुण्य वाटून घेण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या नशिबीने आपल्या या सर्वांच्या कामाला आपण सुरुवात करूया. थोडंसं ऑक्टोबर घेतलं आपण पावसातलं येणं त्याच्यामध्ये पुण्याच्या तीव्रता वाढते. त्यानंतर आपण त्या ठिकाणी अल्पसंख्याक आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. आपण सर्वांनी आपल्याला हवे तेवढी लावावी आणि हवे तेवढी सेल्फी काढावी आणि आपल्या त्या समोर बोर्डजवळ आपण स्कॅनर डिस्प्ले केलेला आहे त्या सेल्फी दाखवावा. सेल्फी जात नसेल तर एक नंबर डिस्प्ले केलेला आहे. मी नंबर परत सांगतो 77-099-077 हा नंबर आपल्या पॉकेटवर होता. आपल्या त्या वेबसाईटवर पण आहे. आणि आता आपण ज्या ठिकाणी बोर्ड लावले हिरव्या रंगाचे त्या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी बोर्डवर आपण जर स्कॅन केलं आपण एक झाड लावलं स्कॅन करून तर आपण अपलोड केला त्याचाही फोटो आपण करावा. एक फोटोग्राफर या साईडमध्ये एक फोटोग्राफर कोणी गार्डनचं वृक्षारोपण सुरू आहे. एक फोटोग्राफर सनी एक फोटोग्राफर या सीटच्या डाव्या बाजूला एक द्यावा. सर्वांना विनंती आहे. पुराणिक गार्डनचं वृक्षारोपण सुरू आहे. सर त्याला गॅप त्याला अजून आणायला जायचं.
यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी झाडं लावून सुरू करणार आहोत त्या ठिकाणी त्या ट्रिपचे तंत्रज्ञ इरिगेशनचे तंत्रज्ञ असलेले 6 जणांची टीम आज बार्शीवरून आलेली आहे. त्यांनी आमचं काम सुरू करावं. त्यांना विनंती आहे, खास करून घाटे साहेब वैरागचे आहेत त्यांची टीम, त्यांनी अतिशय तंत्रज्ञान वापरून अतिशय कुशलतेनं आपल्या अनुभवाचा वापर करून ठिबक सिंचनची यंत्रणा आम्हाला कायम करून दिलेली आहे. घाटे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी गार्डनचं काम पूर्ण होत आहे त्या त्या ठिकाणची ड्रीपची लाईन तर ते ड्रीपवर बसून घ्यावं आणि आपण त्याचं पाणी पुरवठा सुरू केलेला आहे, बोरवेल सुरू केलेला आहे, तो सुरू करून आपण ते करू शकता. खास करून विद्यार्थी आलेले आहेत त्यांना विनंती आहे आणि गार्डन करून पूर्ण गार्डन पूर्ण केल्याशिवाय आपण जाऊ नये. अजून एक सोबत नाही कोणाला चायनाला कोण आणलं सोबत विनंती आहे की आपण एक फोटोसाठी एकत्र येऊयात. हा पहिला फोटो आहे गार्डनचा आलेला, हा इतिहासात 2 वेळा फोटो आहे. सगळ्यांना या विनंती आहे, या बालकराव या. यजमान जसा असतो मुलीचा वरबाप तसं पण आता सुरू आहे बालकरावजी. मंदिराच्या ट्रस्टीला विनंती आहे की आपण यावं. काका मित्र यांना विनंती आहे की आपण पुराणी गार्डन शेजारी यावं. फोटो काढतोय आपण. आम्ही सारथी या. तिकडे चालू हो, तिकडे चाललोय मी. आणखी एक महत्वाची सूचना आहे, वृक्षारोपण झाल्यानंतर जी प्लास्टिकची कॅरी बॅग आहे ती आपण समोर रस्त्यावर एका ठिकाणी करा, ती आपण एकत्रपणे बाहेर काढूयात. प्लास्टिकची जी कॅरी बॅग आहे ती आपण एका ठिकाणी जमा करून काढूयात. त्या आपल्या त्या प्रत्येक गार्डनमध्ये काळी माती आहे, प्रत्येक गार्डनमध्ये थोडं खत म्हणून सोयाबीनचं काढ आहे उपलब्ध अवेलेबल आहे. ज्यांना वाटतं की ते झाडं असलं पाहिजे तर ते झाडाला ते घालावं. लहान लहान मुलांना त्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण सर्व वृक्षारोपण करावं आणि सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की आपण फोटो काढायचं विसरायचं नाही. आपण माणसं काम करतो पण लिहायचं किंवा नोंद करायचं विसरतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा होणार आहे की आपण फोटो काढा, सेल्फी घ्या आणि आपला जो नंबर आहे त्या नंबरला पाठवा. शक्य असेल तर स्कॅनर करा. नेटचा प्रॉब्लेम आहे थोड्या ठिकाणी तो जो नंबर आहे 7744090907. काय डाएट चालू केलं, व्यायाम चालू केला. आली का फार जबरदस्ती काय दादा कुठे माहिती म्हणजे त्याला करंट असणार.
काय झालं आपण आलो 5 मिनिटं 5 मिनिटं आलो लांबून आला सुमित कुठे गेला नाना या सर्वांना एक सूचना आहे ज्या ठिकाणचं झाड आहे त्या ठिकाणी लावा त्याच्या आपण नोंदी करून ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी माती नसेल तर खोऱ्या आहे तो माती घेऊन तिथे त्या ठिकाणी झाड लावा एक आजी आलेली आहे सर्वांना देण्यासाठी वडगावच्या आजीचं पण मला प्रवेश स्वागत सर्व अगदी लहान मुलं आहे महिला आहे तरुण वर्ग आहे अतिशय बहारलेलं मंत्रालयानं असं वातावरण आहे चित्रसुराच्या या ताबडतोबीमध्ये आपण विश्रांती करत आहे एक मोठी ऐतिहासिक आठवण आहे आठवणीला आजरामध्ये जाता येतात असं हे प्रसंग आहे त्याप्रमाणे वृक्षारोपण आपण करत आहोत अगदी एक झाड लावायला जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतात आपण शांतपणे झाड लावावं आणखी खूप झाड आहेत आपल्याला 10,000 झाड लावायचे आहेत तर आपण अनेक झाड लावू शकता सर्वांना विनंती व्यवस्थित झाडं लावा त्या क्षेत्रात काढू नका जी प्लास्टिकची पिशवी आहे निघालेली होपणची एका बाजूला काढून ठेवा एकत्र करा आणि एक गार्डन पूर्ण आपण त्याचं वृक्षारोपण करावं अशी विनंती आहे सुरुवातीला आपण जेव्हा प्रवेश करतो त्या पहिल्या प्रवेशाला गार्डन येतं उद्योगाचं आयोगी गार्डन ज्यामध्ये 118 प्रजातीची झाडं आपण लावतो आणि आपल्या शहराचा अभिमान आहे की आपल्याकडे एक शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आहे की ज्या आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांना वैद्य सन्मान्य वैद्यांना ती झाडं आवश्यक असतात त्या झाडाची यादी त्यांच्या दिनचर्याने दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती झाडं निवडली आणली गेली आणि त्यानंतर ती झाडं लावण्याचं कामही त्याच विद्यार्थी करतायत त्याच कॉलेजचे डीन करतायत त्याच कॉलेजचे प्राध्यापक करतायत हा खूप आनंदाचा क्षण आहे मी फोटोग्राफरला विनंती करतो की या सर्वांचे आयोजित कॉलेजचे विद्यार्थी आणि जे डीन यांचाही फोटोग्राफ आपण कव्हर करावा त्यानंतर गावीकरचं जे वाहन आहे साफ करा गावीकरचं जे गार्डन आहे ते इसापूर राजा गार्डन आहे इसापूर राजा हा काय प्रकार आहे आपल्या इसापूर राजा राजा या भागात होता या परिसरात होता त्याच्या नावाने ही वडगाव आणि गाव ओळखलं जातं त्यांच्याच एक सामाजिक समाजाला असल्याची भावना आहे आणि त्या भावनेमध्ये आपण पाठीमागच्या बाजूला तो वाडा आहे आणि त्या वाड्याच्या बाजूला एक तलाव आहे आणि तलाव वाडा आणि काजवाडा एक खोला आहे या शहराच्या पाठीमागच्या 500 मीटर अंतरावर आहे त्याचबरोबर आपण इस्लापूर नाव दिलेलं आहे त्यामुळे आपण पुढे आलो जो थोडा बनवलेला आहे त्याच्या उजव्या बाजूला एक थोडाफार शेततळ आहे त्यानंतर त्या शेततळाच्या पुढच्या बाजूला धर्मगार्डन आहे त्या धर्मगार्डनमध्ये हिंदू बौद्ध मुस्लिम या सर्व धर्मातील वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे त्याचे पवित्र वृक्ष लावलेले आहेत पुराणिक गार्डन आहे त्या बाजूला त्याच्या पुढच्या बाजूला मैदान लावलेले आहे त्याला अन्नपूर्णा भूत असं म्हणतो त्यानंतर बाजूला गार्डन आहे राशीवन आहे त्याच्या पुढे बटरफ्लाय गार्डन आहे म्हणजे फ्लावर गार्डन आहे त्याच्या पुढे डेन्स फॉरेस्ट म्हणजे घडवण लावलेलं आहे त्याच्या डाव्या बाजूला आपण ज्या वापस येतो त्या ध्यान केंद्र आहे ध्यान केंद्राच्या लगतच तीर्थंकर गार्डन आहे जैन धर्मातील तीर्थंकर होऊन गेले बाहेर त्यांच्या नावाने ओळखणारे तीर्थन गार्डन आहे त्याच्याबरोबर ऐकून महत्वाची काम आपण करत आहोत राष्ट्रवृक्ष म्हणजे प्रत्येक आपल्या देशातील जेवढे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याला एक राज्यवृक्ष घोषित केलेला आहे आणि त्या राज्यवृक्षांचं संकलन करून त्यांची झाडं लावण्याचा तो राज्यवृक्ष लागू आपण करतो कदाचित हा या राज्यातला पहिला तो असावा की राज्यवृक्ष लागू आपण करतो त्यामध्ये मान्यच आहे की हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल बर्फांचे ठिकाणी असेल त्या भागात वृक्ष सोडून आपल्या भागात येणारे जेवढे वृक्ष आहेत ते सर्व वृक्ष आपण या ठिकाणी लावलेला आहोत त्याच्या अलीकडचं सर्वात मोठं गार्डन आहे जे बॉटनिकल गार्डन
जवळजवळ 228 मध्ये जास्त जातीची झाडं आपण लावत आहोत आणि त्या बॉटनिकल गार्डनचा वापर आरपी कॉलेजचे विद्यार्थी आहेत, आरपी कॉलेजचे जे प्राचार्य आहेत त्यांच्याकडून आपण यादी घेतली, त्यांच्या बॉटनी डिपार्टमेंटने आपलं सहकार्य केलं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपण झाडं निवडली आणि ती झाडं आपण इथे लावत आहोत. त्याच्या अलीकडचं आहे दुर्मिळचं गार्डन. दुर्मिळच्या गार्डनमध्ये जी वृक्ष थोडीशी कमी प्रमाणात आहेत त्यांचं आपण एकच मिनिट तिथून आलोच काही काय झालं पहिलं दिल्लीला आहे, दुसरं मी माझ्या गावात केलेलं आहे आणि तिसरं आता धाराशिवमध्ये. त्यामुळं ह्याचं पावित्र्य राखणं म्हणजे आज झाडं लावून गेलं आणि ते तुमचं सर्व जैन समाजाची जी टीम आहे तिथं 8 दिवसाला या 15 दिवसाला या सहकुटुंब या तुम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे आणि इथं 24 पवित्र तीर्थंकरांचा वास इथं असणार आणि आज ते तुमच्या हाताने सर्व आपण लावणार आहे. जैनिझमचं तर महत्व प्रत्येकालाच माहिती आहे, जीवावर जिनेतो. त्यामुळे एक झाड लावलं तर ह्याच्या खाली सगळे कीटक आहेत, मुंग्या आहेत, ह्यांना सगळ्यांना येणारे पक्षी येणार आहेत, फळं येणार आहेत. आपण एक पुण्याचं काम करणार आहे. सायन्स आणि जैनिझम खूप जवळचं नातं आहे सगळ्या ह्याचं. म्हणजे जैनिझम एक असा म्हणजे धर्म आहे की त्यांनी सायन्सला जोडलेला आहे. प्रत्येक अगदी आपला जैन समाजाचा आहार विहार सगळ्या काही गोष्टी सायन्स आहे. तुमचे उपवास आहेत सगळ्याला सायन्स आहे. तुमचे चातुर्मास कसा पाळायचा काय त्याला सायन्स आहे सगळं. म्हणून जैन धर्म हा अंधश्रद्धेवर नाही. हे झाडं म्हणजे आपण अंधश्रद्धा म्हणून लावणार नाही, ते सायन्स म्हणून लावणार. प्रत्येकाचं आपले मग तुमचे महाराज साहेब ऋषी मुनींची खाण्याची एक पद्धत आहे. तर त्याचा अर्थ आहे आता डॉक्टर आहे तिथं कुठेतरी. आपल्या पोटाचा आकार आपण भरपूर खातो पण ते खरा एवढाच आहे, एवढंच अन्न लागतंय पोटाला. तसं उपवासाचं महत्व आहे, चातुर्मासाचं महत्व आहे, तसं ह्या झाडांचं सुद्धा महत्व आहे. आपण ह्याचं पावित्र्य राखायचं, झाडं लावायचे, टिकवायचे. माझा नंबर तर आहे सगळ्यांकडे. काही त्या झाडांचा आला एक नॉन जैन माणूस जर तुमच्या या तीर्थंकरांच्या झाडांचा अभ्यास करतो तर तुम्ही तर सर्व जैन लोक आहेत त्याचं तुम्ही संगोपन करताल अशी मी अपेक्षा करतो. तर आता मला एक वचन द्या की हे 24 झाडांची बरोबरच माझ्या आमच्या इथे लावलेल्या 10,000 झाडाची तुम्हाला महिन्याला व्हॉट्सअपवर फोटो पाठवा आणि ह्याच नुसतं 24 झाडांचीच काळजी घेऊ नका. आजूबाजूचे म्हणून असं म्हणतात की आमचे ढोले सर नेहमी म्हणतात की लेक अशा घरात द्यायची जिथं तिथं ते रुबाबात राहिलं असं. म्हणून आम्ही झाडं सुद्धा आता धाराशिवकर आम्हाला माहिती याची सगळी सोय देते म्हणून आमच्या मुलीसारखं आम्ही इथे ते झाडं दिलेले. तुम्ही संगोपन करता यायचं. तर आता एकच आपण सर्वांनी मिळून नमोकार मंत्र घ्यायचा आहे आणि मग ते झाडं लावायचे. आपले 2 मिनिट फक्त. नमो हरिहंतानं नमो सीतानं नमो ऐर्यानं नमो वज्रायानं नमो लोहे सवसाहुनं नमो हरिहंतानं नमो सीतानं नमो ऐर्यानं नमो वज्रायानं नमो लोहे सवसाहुनं. जय बोलो 24 तीर्थंकर भगवान की जय. आता तुम्ही 24 झाडं आमचे जे लोक सांगतील त्या पद्धतीने ते लावा. एक मिनिट. उस्मानाबाद धाराशिव सगळेजण जमलेले आहेत त्या धर्माचे लोक जे नेहमी नेतृत्व करत असतात. तर सकल जैन समाजाच्या वतीनं आज आम्ही जे आपल्या जिल्ह्याचे दबंग खासदार ओमप्रकाशदादा निंबाळकर तसेच लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील हे आज हे जे कार्य असं केलेलं आहे की जसं आता सरांनी सांगितलं की हे भारतातील फक्त 3रं क्षेत्र असं व्हायला लागलं की जिथं 24 तीर्थंकर गार्डन व्हायला लागले. तर जे जैन समाजाला गृहीत धरून यांनी जे इथं गार्डन करायला लागले त्याबद्दल त्यांचे खूप आभार. तर दररोज ज्या वेळेस आमच्या मंदिरामध्ये
तीर्थंकर भगवंताचा अभिषेक होत असतो. तर म्हणजे मी आमच्या धर्माचा मोठेपणा सांगत नाही, परंतु अभिषेक झाल्यानंतर जी शांतीधारा होती, ही शांतीधारेमध्ये सगळ्या जगातल्या जीवांच्या कल्याणाची मनोकामना त्याच्यात व्यक्त केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे आम्ही ज्या ज्या वस्तूंवर महामारी येणार आहे, तर ते महामारी येऊ नये म्हणजे सर्व वृक्षमारीमचा अर्थ असा आहे की त्या आरी म्हणजे दुश्मन, त्या वृक्षावर कुठलंही संकट येऊ नये ह्याची आम्ही दररोज भावना व्यक्त करतो. तर म्हणजे जैन धर्माचे लोक सगळ्या वृक्षांची मंगल भावना दररोज व्यक्त करत असतात, हे मला अभिमानानं सांगावं वाटतं. आणि एक छोटासा आमच्या सकल जैन समाजातर्फे आलेल्या सरांचा आणि आमदार एक छोट्याखानी सत्कार आम्ही करत आहोत. कृपया त्यांनी ते स्वीकार करावा. या इकडे या ढोले सर या त्यांचा करा साहेबांचा सत्कार. नानासाहेब झाडातच आहे काम. पुढच्या आठवड्यात सहकुटुंब आहे, महिलांना वगैरे सर्वांना माहिती हो घेऊ की सर खोटे घे नाही घेऊ की तुमची ड्युटी लागली फोटो कोण काढायला आदि तीर्थंकर भगवान आदिनाथ भगवान की महावीर भगवान की फोटो काढून या मागे सर का. एक मिनिट सर एक मिनिट मागे सर 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 थोडं थोडं सर सगळे मागे सगळे मागे सगळे मागे सर सर बोले सर तिथे right? झालं ओके झालं
इकडे एक बाळू दादा एक मिनिट चपा लागले दुनियाचं चला एक घेऊ म्हणा आपल्याला तुम्हाला येडायला करायचं हे बघायला आता 10 एकर आपल्या देवस्थानचं आहे 10 एकर त्याच्यामध्ये आता संबंध रस्ता बी करून घेतला टप्पा आपण येडायला आताच बघ तुला म्हणलं उन्हाळ्यात डेव्हलप करून जूनला लावून घेऊ उन्हाळ्यात डेव्हलप 6 वर्ष गेले हा होय ना मग उन्हाळ्यात डेव्हलप करूया आता तुम्ही ज्यावेळेला एअरमाल एक दिवशी येताल का नाही आपण जाऊ पाण्याचा सोर्स मोठा आहे देवस्थानची विहीर त्यात 17 आम्ही तुम्हाला बोलवलं खास त्यासाठी म्हणून तर बोलवलं एअरमाल चांगलं होऊ शकतं पुढचा प्रोजेक्ट आता जेवढे आल्यात तेवढे तुम्हाला शब्द देतात एअरमाल प्रोजेक्ट राबविणार इकडे काढू इकडे काढू मुलासोबत 2 मिनिट फरकात 10 एकर देवस्थानची जमीन आहे शेमाशे आणि तिथं पाण्याचा या सगळे उभं राहा इकडे असं आम्ही एकाच वर्गात नाही आल्यावर बघ तुम्ही बघितल्यावर बोलण्याचा काय विषय होता असं येणं होतं येत आहे का येते पाटील घेतला अक्षय या लगे घेतला का हो घेतला अक्षय या द्या इकडं अक्षय झालं हो 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 दादा 1 मिनिट दादा 1 मिनिट काय नाही देवस्थान चालेल दादा या लवकर लक्ष्मण कुठे गेला लक्ष्मण कुठे पत्रकाराला आमच्या बाहेर दिलेला राव इथं खाली घेऊ की झाड का तिथे या तिथे त्या झाडापाशी या सगळे तिथे या
दादा इकडे चल एक मिनिट फक्त लेडीज आहे बाकीची इकडे आलं की हे उरले असं केलं का अपोजिट केलं का अपोजिट थोडासा माग सारखा हा काही बघा अलीकडे सर का अलीकडे एक झाड सेंटर लगे मी आहे तेवढं करतो माझं तो पत्र सर इकडे तोंड करून झाड बघा खाली झालं चला झालं खाली झाडाकडे लक्ष ठेवा बस 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 पुढे येऊ नका खाली उडी मारा सर पुढचं सर पुढचं मोबाईल मोबाईल दादा 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 दोन मिनिटं मस्त आदित्य भाई आमच्या गळ्यात अडकून तुम्हाला माहिती आहे एवढं तर आमच्या गळ्यात काय अडकवलेला आहे जायला काढ कशी टाकली लावली तर नाही आणलेली तर लई गेले सगळे आमच्याकडे नाही
आज तुम्ही कुठं इकडे तू बी काय आणली ना फुल लागायचं इकडे हो बाळा शिव तुमची आवडती टोपी हो हॅलो त्यांना मिळला ते तरी मोबाईल करतो मस्त पैकी लून घेऊन काय ना काय पायगडा हो पायगडा झाड लावलं का नाही तर कशाला लावलं झाड कॅमेरा किती कॅमेरा किती जा 3 लाख नहीं चलेगा तो ठीक फोन करा झाड बघा खाली इंटरव्ह्यू चालू आता मला दिला तर काय मॅडम खाली थोडं महाग आहे किती दिवसापासून जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. याची सुरुवात आम्ही सुरुवातीला ही जागा बघितली तर आपण धाराशिव शहराजवळ एक चांगली जागा वृक्ष लागवडीसाठी शोधत होतो. मग आम्ही इथल्या देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला, त्यांना विनंती केली की आम्ही झाडं लावण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या. त्यांनी ती मान्यता दिली. त्यानंतर आम्ही 1 वर्षापासून या ठिकाणचं
जमिनीचं सपाटीकरण असेल, त्यानंतर आम्ही तारेचं कुंपण करून घेतलं, नंतर ड्रीप करून घेतलं. आजपर्यंत आपण बघतोय की झाडं लावली जातात पण त्यांचं संगोपनाकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे झाडं दुर्दैवाने जगत नाही. त्यामुळे आधी झाडं संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेच्या होत्या त्या गोष्टी आपण केल्या. आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री आपल्या महाराष्ट्रातल्या पर्वतरांगा आहेत, त्यात सापडणाऱ्या जवळपास 300 प्रजातीपेक्षा जास्त प्रजातीच्या 10,000 झाडांचा आज आपण वृक्षारोपण केलं. आणि आपला उद्देश हाच आहे की या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळ विकसित व्हावं आणि आपली जैवविविधता जी आपली मूळ आहे ही लोकांनाही माहिती व्हावी. कारण बऱ्याच आपल्यालाही माहीत नसतं की ह्या झाडाचं महत्त्व काय. अशी अनेक दुर्मिळ झाडं आपल्या भागातही आढळतात, त्याच्या औषधी वनस्पती आहेत पण त्याची माहिती नसते. त्यामुळे ह्या गोष्टीचीही माहिती व्हावी आणि एक चांगलं शहराजवळचं पर्यटन स्थळ व्हावं या उद्देशानं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 12 गार्डन विकसित केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक धर्माचे जे पवित्र वृक्ष आहेत ह्या वृक्षांची लागवड केलेली आहे. आणि आयुर्वेदिक गार्डन असेल, बॉटनिकल गार्डन असेल, राज्यवृक्ष असतील, पौराणिक गार्डन असेल, तीर्थंकर गार्डन असेल, फुलपाखरांचं जी झाडं फुलात झाडं असतात ती सुद्धा आपण लावलेली आहेत. त्यामुळे जैवविविधतेने नटलेलं आणि शहराजवळचं एक पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. आणि या पद्धतीनं झाडं लावण्यापेक्षा वृक्ष संगोपनाची चळवळ वाढीला जावी आणि वृक्षाचं संगोपन व्हावं यासाठी वृक्षमित्रांनी आमच्या सर्व सहकार्यांनी गेल्या वर्षभरापासून हे प्रयत्न केले. म्हणजे आज खरं तर स्वरूप म्हणता येणार नाही पण त्याची सुरुवात आज झालेली आहे. निश्चितच येत्या 1-2 वर्षात इथं एक चांगलं निसर्गरम्य आणि चांगलं पर्यटन स्थळ आणि जैवविविधतेने नटलेलं म्हणजे आपल्या सगळ्यांना धाराशिवच्या शहरातल्या प्रत्येकाला इथं येण्यासारखं एक ठिकाण आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि यासाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. लोकांनी आजही खूप भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला. इथून पुढच्या काळातही बऱ्याच संघटनांनी ते वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे. निश्चितच अशा प्रकारची ही सुरुवात आहे. आपल्या जिल्ह्यात असेच बऱ्याच ठिकाणी पुढचं आपण येडेश्वरी देवस्थान जे आहे आपलं त्या ठिकाणी प्रकल्प हाती घेतोय. असे प्रकल्प गावोगावी झाले पाहिजेत आणि वृक्ष संगोपनाची चळवळ ही वाढीला लागली पाहिजे. ही सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यापासून होते त्याचा मला मनापासून आनंद आहे. मला बऱ्याच ठिकाणी बारकोड लावण्यात आलेले आहे, त्यांचं व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहे. तर वृक्ष लावणार आपण त्या संदर्भात काय आवाहन करावं? बारकोड दिल्याचा आपण जे झाड लावतोय आपण कुठलं झाड लावलं त्या झाडाचे आपण 15 दिवसांना महिन्याने किंवा वर्षाने येऊन आपलं झाड कुठल्या स्थितीत आहे हे बघू शकतो. आणि बारकोडच्या माध्यमातून आपल्याला त्या झाडाची माहिती काय ही माहिती आपल्यालाही नसते. आपण झाडं ओळखू शकत नाही. ते तज्ज्ञ लोक सोडले तर बाकीच्यांना सर्वसामान्य माणसाला ओळखता येत नाही. त्याची माहिती आपल्याला मिळावी, त्याचं महत्त्व कळावं त्यासाठी बारकोड आपण दिले. ध्यान केंद्र सुद्धा जागा केली. आपण खरं तर हा परिसर बघतोय की एवढा सिद्धेश्वर देवाच्या सानिध्यात असलेलं डोंगरदरा आहेत, इथं खूप चांगलं निसर्गरम्य परिसर आणि कुणालाही ध्यान करण्यासाठी एवढं शहरापासूनचं चांगलं आपण इथं ध्यान केंद्रही विकसित करणार आहोत. निश्चितच ज्यांना ध्यान करायचंय आपल्या मनाची शांती म्हणजे करण्यासाठी ज्यांना ध्यान पाहिजे हे सुद्धा इथे येऊन ध्यान केंद्र करू शकतो ते सुद्धा आपण विकसित करणार आहे. धन्यवाद. पवार साहेब तुमचा आवाज आला. माफ करा. खड्ड्यावर
दादू हसून थोडस असं समोर समोर असं उन्हाकडे मागासारखं थोडं मागासारखं असं समोर उन्हाकडे समोर समोर बोल बाय पुढे कोणते कोणी गेले की हॅलो बोला की आपल्या उपास केले आता बघा थोडे थोडे थोडं दादा आता तिथेच उभा राहा तुम्ही सगळे
काढायला का ते झालं ते लेकर जे आहेत ना लेकर ते घेतलं होय लाईव्ह ह्यांच्याकडून घ्या इकडे समोर पहा समोर समोर तिकडे खाल्ला मोबाईल घ्या खालचा खालचा द्या इकडे इकडे द्या दुर्मिळ वृक्ष गार्डन जे आपल्या मंडपाच्या डाव्या बाजूला आहे. दुर्मिळ वृक्ष गार्डन नर्सरीचं समोरच्या बाजूला आहे. त्या ठिकाणी व्यवस्था करावी. आपली जी आजची नर्सरी आहे आणि छोटा मंडप आहे त्या मंडपाच्या डाव्या बाजूला दुर्मिळ वृक्ष गार्डन आहे. त्या ठिकाणची झाड लावण्याची थोडी कमी झाड लावायचं राहिलेलं आहे. खाण्याचं नाही का ॲडव्होकेट पाटील मॅडम आपल्याला विनंती आहे. ॲडव्होकेट पाटील मॅडम आपण जिथे आता नर्सरीमध्ये फोटो काढत आहात त्याच्या समोरच्या बाजूला चांगला आला पाहिजे. हा आमचा मोठा दादा बरोबर चांगला आला पाहिजे. दिसते का घेतला सर या की इकडे आली उभं राहू सर यार करायची तुम्ही बरोबर मारते बापू या बस 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 असं असं उभं राहिलं सर 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 इकडे तुम्ही घेऊ का चालतं ठीक आहे